श्रीरामपूर शहरातील बीफ मार्केट आणि वॉर्ड नंबर 1 परिसरात गावठी कट्टा आणि कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या सरफराज बाबा शेख या सराईत गुन्हेगाराला श्रीरामपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला केवळ अटकच नाही तर ज्या भागात या गुंडाने आपली दहशत निर्माण केली होती त्याच भागात पोलिसांनी त्याची धिंड काढल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 22 मार्च 2026 रोजी सरफराज शेख या आरोपीले बीफ मार्केट परिसरात गावठी कट्टा घेऊन धमकावत साबिर शब्बीर कुरेशी या नागरिकाला आरोपी सरफराज शेख आणि त्याच्या साथीदार इरफान शेख, लुकमान शाह, राहुल सोनवणे यांनी साबिर यांची कार अडवून 50,000 रुपयांची खंडणी मागितली. खंडणी देण्यास नकार दिला असता आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात BNSच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता तो त्यांना ईदगाह मैदान परिसरात सापडला. त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त करत आरोपी विरोधात आर्म्स ॲक्टनुसार दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी सरफराज शेख याच्यावर यापूर्वीचे 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची वाढती गुंडगिरी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी त्याला ज्या भागात तो दहशत माजवायचा तिथे पायी फिरवून त्याची धिंड काढली. सोशल मीडियावर या धिंडीचे व्हिडिओ व्हायरल होत असून धिंडीपूर्वी पोलिसांनी त्याचा योग्य तो सत्कार केल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. अटकेतील आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलीय. याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट.